हॅलो, नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा 2024 तर या परीक्षेसाठी तुम्ही ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, 9 तारखेपासून फॉर्म भरायला चालू झालेले आहेत, जे की तुम्हाला 30 सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरता येणार आहेत. त्यानंतर तारीख वाढवली सुद्धा जाऊ शकते काही दिवसांसाठी, आठवड्याभरासाठी. परंतु अजून खूप दिवस आहेत, तर तुम्हाला फॉर्म भरायला खूप वेळ आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, की ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचा. तर बघा इथे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024. तर इथे तुम्हाला फॉर्म भरताना सुरुवातीला काय करायचं तर बघा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याविषयीच्या सूचना खालील नमूद केल्याप्रमाणे आहेत. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने प्रथम नोंदणी करावी. तर बघा, www.mahatet.in या संकेतस्थळावर जावे. संकेतस्थळावर गेल्यानंतर आपणास खालीलप्रमाणे पृष्ठ दिसेल. बघा, ही वेबसाईट आहे. ही वेबसाईट तुम्हाला टाकायची आहे. मोबाईलवरती सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता, लॅपटॉपवरती सुद्धा भरू शकता. तर ही वेबसाईट टाकल्यानंतरला तर तुम्हाला बघा अशा प्रकारे इथे इंटरफेस दिसेल. ते तुम्हाला बघा इथे लॉग इन दिसेल. इथे लॉग इन. तर उमेदवाराचे नवीन नोंदणी, उमेदवाराचे लॉग इन, शिक्षणाधिकारी आणि परिषद. तर तुम्हाला इथे उमेदवाराची नवीन नोंदणी. तर तुम्हाला नवीन नोंदणी करायची आहे, कारण का आपण अगोदर नोंदणी केलेली नाही आहे. तर इथे बघा, नवीन नोंदणीसाठी या बटनावर क्लिक करा. तर तुम्ही पहिले नवीन नोंदणी करायचं आहे आणि त्यासाठी स्वतःच्या पसंतीचा युजर नेम व पासवर्ड तयार करावा, तो जतन करून ठेवावा. तर तिथे टाकल्यानंतरला आपण स्वतःचा युजर नेम व पासवर्ड, आता तुम्ही जो नाव टाकाल तुमचा, तोच तुमचा युजर नेम होणार आहे. त्यानंतर नवीन नोंदणी करण्यासाठी खालील माहिती भरणे आवश्यक आहे. आता ही नवीन नोंदणी करायची आहे, त्यासाठी तुम्हाला कोणती कोणती माहिती पाहिजे आहे, भरायची आहे. तर त्यामध्ये बघा, इथे तुम्हाला उमेदवाराची नोंदणी, इथे तुम्हाला युजर नेम भरायचा आहे. त्यानंतरला इथे पासवर्ड आहे. पासवर्डचं कन्फर्मेशन करायचं आहे पुन्हा. त्यानंतर उमेदवाराचं नाव तुमचं भरायचं आहे. त्यानंतर वडिलांचं नाव, नंतरला आडनाव, त्यानंतरला इथे ईमेल आयडी, मोबाईल नंबर, त्यानंतर ईमेलला जो ओ-टी-पी येईल तो टाकायचा आहे. मोबाईलला ओ-टी-पी येईल तो टाकायचा आहे आणि त्यानंतरला तुमचं हे रजिस्ट्रेशन आहे ते होऊन जाईल. तर बघा, वरील माहिती अचूक भरल्यानंतरला सेंड ओ-टी-पी या बटनावर क्लिक करा व आपल्या मोबाईल क्रमांकावर आणि ईमेल आयडीवर आलेला ओ-टी-पी दिलेल्या ठिकाणी भरावा. त्यानुसार नवीन रजिस्ट्रेशन बटन ओपन होईल. त्या बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे आपली नवीन नोंदणी पूर्ण होईल. बघा, हे सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला ईमेलला सुद्धा ओ-टी-पी येईल आणि मोबाईलवरती सुद्धा ओ-टी-पी येईल. ते दोन्ही ओ-टी-पी टाकल्यानंतरला आपलं एक आय-डी आहे ती तयार होईल आणि त्यानंतरला आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर पुढे बघा, अर्ज भरण्यासाठी प्रथम मुख्य पृष्ठावरील लॉग इन या बटनावर क्लिक करा. पुन्हा आपल्याला मागे यायचं आहे. तर बघा, मगाशी आपण इथे नवीन नोंदणी केली होती. आता आपल्याला उमेदवाराचे लॉग इन करायचं आहे. आपलं नोंदणी तर झालेली आहे. आता आपल्याला उमेदवाराचे लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे, जे 2 नंबरचं आहे इथे. पहिली नवीन नोंदणी केलं. आता उमेदवाराची नोंदणी केल्यानंतरला आपल्याला पुढे जायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे इथे आपण तयार केलेल्या युजरनेम आणि पासवर्ड येथे भरावा व लॉग इन या बटनावरती क्लिक करावा. इथे बघा, अशा प्रकारे इथे तुमचं इंटरफेस येईल. इथे तुमचं युजर नेम टाकायचं आहे. तुम्ही सेव्ह केलात तर इथे आपोआप येईल आणि इथे पासवर्ड. तर मित्रांनो, हा युजर नेम आणि पासवर्ड आहे ना, तो तुम्ही नोटबुकमध्ये तुमच्या नोट करून ठेवा, जे की तुम्हाला शेवटपर्यंत लागणार आहे. जो टी-ई-टीचा रिझल्ट येईल तिथपर्यंत तुम्हाला हे युजर नेम आणि पासवर्ड हे लागणार आहे. त्यामुळे तुम्ही वहीमध्येच लिहूनच ठेवा. तुम्ही म्हणणार माझ्या लक्षात राहील, असं करू नका, तर लिहून ठेवा. हां, तर हे झाल्याच्या नंतरला तुम्ही लॉग इन केल्यानंतरला पुढे बघा, अर्ज भरण्याविषयीच्या सूचना खालील नमूद केल्याप्रमाणे आहेत. तर बघा, तुम्हाला नंतरला अर्ज भरायचे आहे. अर्जावरील माहिती भरा. तर अर्जावरील माहिती भरा, यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतरला वैयक्तिक माहिती या बटनावर क्लिक करून खालील नमूद केलेली माहिती अचूक पद्धतीने भरा. बघा, याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणती माहिती भरायची आहे, तर पहिली असणार आहे वैयक्तिक माहिती, संपर्कासाठी माहिती, पुन्हा नंतरला तुमचं शैक्षणिक माहिती भरायचं आहे. त्यानंतरला परीक्षे संदर्भातील माहिती. त्यानंतरला दस्तऐवज अपलोड करणे, म्हणजे तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत ऑनलाईन.
तर बघा आता त्यामध्ये वैयक्तिक माहितीमध्ये तुम्हाला काय काय भरायचं आहे. तर इथे उमेदवाराचे नाव, उमेदवाराचे नावाचे पुष्टीकरण पुन्हा एकदा कन्फर्म करायचं आहे. वडिलांचं नाव, वडिलांच्या नावाचं पुष्टीकरण, आडनाव, नंतरला आडनाव आहे ते त्याचं पुष्टीकरण, म्हणजे दोनदा टाकायचं आहे. त्यानंतर नावात बदल असल्यास बघा, एखाद्या वेळी तुमच्या नावामध्ये काही चेंजेस असेल तर ते तुम्ही इथे माहिती भरायची आहे. त्यानंतर उमेदवाराची अतिरिक्त माहिती जसं की ईमेल, मोबाईल नंबर, आधार आय डी, म्हणजे आधार नंबर, जन्मतारीख, जेंडर, मेल फिमेल. त्यानंतर उमेदवाराच्या जात प्रवर्गाची, तो कोणत्या कॅटेगरीमधून आहे, जात प्रवर्ग कोणत्या जातीचा आहे ते इथे आपण भरायचं आहे. ओबीसी, एस टी, एस सी, जे कोणी असेल त्याप्रमाणे इथे आपण टाकायचं आहे. नमूद केलेली माहिती अचूक पद्धतीने भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. बघा ही सर्व माहिती भरल्यानंतरला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतरला खालील नमूद केलेली संपर्कासाठी माहिती अचूक पद्धतीने भरा. तर आपण पहिली वैयक्तिक माहिती भरलेली आहे. आता आपला जो वैयक्तिक संपर्कासाठी म्हणजे ॲड्रेस इन्फॉर्मेशन, आता आपण कुठे राहतो ते त्याची सगळी माहिती इथे आपल्याला भरायची आहे. त्यामध्ये काय काय भरायचं आहे, इथे तुमचा पूर्ण पत्ता टाकायचा आहे. बघा इथे याच्यामध्ये कायमस्वरूपी पत्ता आणि सध्याचा पत्ता दोन्ही टाकायचे आहेत. परंतु तुमचे दोन्ही जर सेम असेल, इथे आता तुम्ही कायमस्वरूपी पत्ता भरलात, इथे गाव भरला, जिल्हा निवडला, तालुका, पिनकोड टाकलात, राज्य निवडला आणि जर तुमचा सध्याचा पत्ता सुद्धा सेम असेल तर इथे बघा सेम ॲज परमनंट ॲड्रेस. तर या म्हणजे तुम्ही राहता पण तिथेच आणि सध्या कायमस्वरूपी पत्ता पण तोच आहे आणि सध्याचा पत्ता पण तोच आहे. तर तुम्ही इथे याच्यावरती टिक करायचे आहे, म्हणजे दोन्ही ठिकाणी इथे भरला जाईल. सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. बघा माहिती पूर्ण भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. त्यानंतर खालील नमूद केलेली शैक्षणिक माहिती अचूक पद्धतीने भरा. त्यानंतरला तुम्हाला तिसरा जी स्टेप आहे ती शैक्षणिक माहिती, 10वीचं गुण, त्यानंतर 12वीचे गुण, पदवी गुण किंवा पदव्युत्तर गुण जे काही आहेत ते तुम्हाला इथे सर्व भरायचे आहे. बघा सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे, तुमचा बैठक क्रमांक टाकायचा आहे आणि कोणत्या बोर्डमधून ती परीक्षा दिली होती ते टाकायचं आहे. त्यानंतरला परीक्षा कधी उत्तीर्ण झाले ते टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या परीक्षेमध्ये किती गुण मिळाले आणि एकूण किती गुण होते, कितीपैकी किती गुण मिळाले. सपोज इथे 700 पैकी तुम्हाला इथे 500 गुण मिळालेत, तर इथे असे 500 गुण टाकायचे आहेत. तर अशा प्रकारे ही तुमची शैक्षणिक माहिती भरून घ्यायची आहे. शैक्षणिक माहिती भरल्यानंतरला मित्रांनो इथे व्यावसायिक शैक्षणिक अर्हता, म्हणजे बघा आता व्यावसायिक शैक्षणिक अर्हता हे खूप महत्त्वाचं आहे. जसं की बघा आता इथे व्यावसायिक शिक्षण, व्यावसायिक पदवी परीक्षा. तर मित्रांनो बघा इथे तुम्ही निवडताना एक महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो. इथे बघा पहिला आहे 1ली ते 5वी, इथे तुम्ही डी-एड असाल, डी-एड, तर तुम्ही 1ली ते 5वी साठी परीक्षा देऊ शकता. परंतु तुम्ही डी-एड आहात आणि तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे कोणत्याही फॅकल्टीमधून, सपोज बी-ए असाल, बी-कॉम असाल, बी-एस-सी असाल किंवा पुढचं पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं असाल, एम-ए, एम-कॉम, एम-एस-सी. तर मित्रांनो तुम्ही डी-एड असून सुद्धा तुम्ही 6वी ते 8वी हा जो दुसरा पेपर आहे तो सुद्धा तुम्ही पेपर देऊ शकता. बघा त्याबद्दलची ही सर्व माहिती तुम्ही भरायची आहे. जसं की इथे तुमचं डी-एड केलेला असेल, पदविका उत्तीर्ण होण्याचे वर्ष, टक्केवारी किती मिळाले, जर पर्सेंटाईल किंवा ग्रेड असेल ते लिहायचं आहे. ग्रेड असेल तर ग्रेड टाकायचं. पदविका बोर्ड, तुम्ही कोणत्या बोर्डमधून ती परीक्षा उत्तीर्ण केलीत, मिळालेले गुण, प्रमाणपत्र क्रमांक, जो तुमचा पत्र क्रमांक बघा प्रमाणपत्राच्या वरती असतो दिलेला तो टाकायचा आहे किंवा कधी-कधी खालच्या बाजूला सुद्धा असतो किंवा एकूण गुण किती मिळाले ते सुद्धा इथे टाकायचं आहे. तर अचूक पद्धतीने संपूर्ण शैक्षणिक माहिती भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. त्यानंतर परीक्षेसंदर्भातील खालील नमूद केलेली माहिती अचूक पद्धतीने भरा. तर बघा परीक्षेसंदर्भात, तर परीक्षेविषयी माहिती तुम्हाला, परीक्षा केंद्राचा जिल्हा, तुम्हाला ही परीक्षा कोणत्या केंद्रामध्ये द्यायची आहे. बघा जिथे तुम्ही राहत असाल ते इथे केंद्र तुम्ही म्हणजे जिल्हा वगैरे निवडू शकता. त्यानंतर उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे काय, तर होय. नंतर परीक्षा इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतरला परीक्षेचे माध्यम, तर तुमचं या परीक्षेचं माध्यम कोणतं असणार आहे, मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, जे कोणतं आहे तुमचं, कन्नड, बरेचसे
8-10 माध्यम आहेत. तर तुम्ही जे तुमचं माध्यम आहे ते तुम्ही तुमचं निवडू शकता. त्यानंतरला भाषा. इथे तुम्हाला भाषा निवडायचं आहे. भाषा 1 आणि भाषा 2. तर अपंगत्वाची माहिती. जर तुम्ही हँडिकॅप्ड असाल, तर तुमचे अपंग आहे का? तर इथे असल्यास होय करता येईल. त्यानंतर त्याची इतर माहितीसुद्धा भरायची असणार. त्यानंतर परीक्षेत गैरप्रकार. तर यापूर्वी महाटेट परीक्षेसाठी अर्ज केला आहे काय? जर तुम्ही या परीक्षेमध्ये अर्ज केला असेल, तर येस करायचं आहे. उमेदवार यापूर्वीच्या परीक्षांमध्ये कुठल्या गैरप्रकारात समाविष्ट होता काय? तर असेल तर तुम्ही होय करा, नसेल तर नाही करा. काहींची नावं मागच्या परीक्षेमध्ये आलेली आहेत. त्यानंतर पुढे बघा. तर बघा मी वरील लिंकमधील महाटेट 2018-19 मधील गैरप्रकारात आढळलेल्या उमेदवारांची यादी स्वतःहून वाचून तपासली आहे व त्या यादीत माझ्या नावाचा समावेश नाही याचे पुष्टीकरण मी करीत आहे. मी येथे करीत असलेले पुष्टीकरण खोटे आढळून आल्यास त्याबाबत होणाऱ्या नुकसानीस कारवाईस मी जबाबदार राहीन. बघा एखाद्या वेळी तुमचं नाव ह्या लिस्टमध्ये असेल आणि तुम्ही जरी फॉर्म भरलात तर ते तुम्हाला परीक्षा देता येणार नाही कारण कॅन्सल होऊ शकतात आणि तेच तुमचं नाव इझिली समजणार आहे. तर इथे तुमचं नाव असेल तर तुम्ही येस करायचं आहे, नसेल तर नाही करायचं आहे. त्यानंतरला जुळ्या भावंडांविषयी माहिती. तर उमेदवाराला जुळा भाऊ-बहीण आहे काय? हे असेल तर येस. त्यानंतर छायाचित्र ओळख, फोटो आयडेंटिफिकेशन, ओळखपत्र प्रकार इथे तुम्ही कोणता टाकणार आहात तर ते टाकायचं आहे. त्यानंतरला सपोज आधार कार्ड टाकलात तर आधार कार्डचा इथे नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतरला वरील अचूक माहिती अचूक पद्धतीने भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करावे आणि त्यानंतरला तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे जसं की छायाचित्र, फोटोग्राफ. छायाचित्राचा फाईल आकार 17 KB ते 51 KB दरम्यान आवश्यक आहे. अपलोड करण्यासाठी फक्त JPG फॉर्मॅट दस्तऐवज स्वीकारले जातील. बघा एक तुमचा फोटो असेल, तो बघा फोटो आपण मोबाईलमध्ये काढल्यानंतरला MBच्या म्हणजे 1 MB पेक्षा जास्त येतो. तर तुम्हाला Googleवरती फोटोची साईज इझिली मोबाईलवरतीच कमी करता येणार आहे. त्यानंतरला खालील माहिती अचूक पद्धतीने वाचून दस्तऐवज अपलोड करा. जिथे तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र, सेल्फ डिक्लेरेशन, फाईल आकार 17 KB ते 500 KB दरम्यान आवश्यक आहे. अपलोड करण्यासाठी फक्त JPG फॉर्मॅट दस्तऐवज स्वीकारले जातील. बघा इथे जो स्वयंघोषणापत्र तुम्हाला सबमिट करायचं आहे, तर त्याची साईज आहे ती 17 ते 500 KB म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन. तर मित्रांनो सेल्फ डिक्लेरेशन द्यायचं आहे, की मी जी माहिती दिलेली आहे ती सर्व खरी आहे आणि जर खोटी आढळल्यास माझ्यावरती कारवाई अ, होऊ शकते, तर त्यासाठी मी तयार असेन. अशी काही आपण स्वयंघोषणापत्र तयार करायचं आहे. त्याचं फॉर्मॅट आहे ते आपण या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ. तर बघा जी तुम्हाला स्वाक्षरी करायची आहे, तुमची सहीचा फोटो काढायचा आहे. बघा सही एखाद्या पेपरवरती व्हाईट पेपरवरती करायची आहे आणि तिचा फोटो काढायचा आहे आणि तो अपलोड करायचा आहे. आणि त्याची साईज असणार आहे 17 KB ते 51 KB या दरम्यान. त्यानंतर ओळख पुरावा जो आयडेंटिटी प्रूफ असणार आहे, तर तुमचं आधार कार्ड. तर त्याची साईज आधार कार्डची साईज फोटो काढाल, तर त्याची 200 ते 500 KB पर्यंत आणि सर्व दस्तावेज अचूक पद्धतीने अपलोड केल्यानंतर शो प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. बघा ही 4 डॉक्युमेंट्स करायचे आहेत. छायाचित्र, स्वाक्षरी, ओळख पुरावा आणि घोषित प्रतिज्ञापत्र. हे 4 डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतरला तुम्हाला फॉर्म आहे तो म्हणजे प्रिव्ह्यू करायचा आहे, की मग तुम्ही फॉर्म भरलेला आहे तो तुम्हाला दाखवणार. तर तुम्ही बघा अशा प्रकारे फॉर्म भरल्यानंतरला तुमचा फोटो दिसणार आहे. त्यानंतरला सर्व जी माहिती भरलेली आहे ती तुम्हाला दिसणार आहे आणि ती माहिती एकदा चेक करायची आहे, की मी भरलेली माहिती सर्व बरोबर आहे की नाही. सर्टिफिकेटचा नंबर वगैरे आपल्याला मिळालेले गुण हे सगळं व्यवस्थित आहेत की नाही एकदा चेक करायचं. चेक करत सगळे शेवटपर्यंत यायचं आहे. त्यानंतर फॉर्ममध्ये काही दुरुस्ती असल्यास एडिट ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करा. जर तर बघा इथे हे 2 ऑप्शन असणार आहेत. तुम्हाला एडिट ॲप्लिकेशन करायचं आहे. जर तुमची माहिती काही चुकीची असेल तर एडिट ॲप्लिकेशन करायचं आहे आणि जर तुमची माहिती काही चुकीची नसेल, सर्व बरोबर असेल, तर तुम्हाला प्रोसीड टू पेमेंट हा बघा इथे जो ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते केल्यानंतरला तुम्हाला पेमेंटसाठी अशा प्रकारे ही स्लिप दिसणार आहे. परीक्षा शुल्क या बटनावरती क्लिक करायचं आहे. जे की तुम्हाला जर पेपर दोन्ही देणार असाल,
तर तुम्हाला एस-सी, अपंग यांच्यासाठी तुम्ही पेपर एकच देणार असाल तर तुमची ₹700 फीज आहे आणि ओपन, ओ-बी-सी यांच्यासाठी ₹1000 फीज आहे. जर तुम्ही दोन्ही पेपर देणार असाल तर एस-सी, एस-टी, अपंग यांच्यासाठी ₹900 आहे आणि ओ-बी-सी आणि ओपन या कॅटेगरीसाठी ₹1200 आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही फीज आहे ती भरायची आहे. परीक्षा शुल्क भरण्यासाठी पुढे जायचे असल्यास होय करा आणि या बटनावरती क्लिक करून पेमेंट करण्यासाठी खालील नमूद केलेल्या पर्यायांपैकी तुम्हाला पर्याय दिसतील, जसं की क्रेडिट, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर खालीलप्रमाणे रिसिप्ट प्राप्त होईल आणि ही रिसिप्ट आहे ती पेमेंट झाल्यानंतर अर्ज डाउनलोड करा. तर हे सर्व तुमचा फॉर्म आहे तो डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे हे तुम्हाला फॉर्म आहे ते ऑनलाईन भरता येणार आहे. या व्यतिरिक्त तुमचे काहीही डाऊट्स असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट्स करून विचारू शकता. तर मित्रांनो, आता यापुढे आपण ही परीक्षा म्हणजे या परीक्षेसाठी बघा आता खूप कमी वेळ राहिला आहे. जसं की 2 महिन्यापेक्षा कमी वेळ आहे. तर या 2 महिन्यांच्या टाईममध्ये आपल्याला या परीक्षेचा अभ्यास कशाप्रकारे करता येईल ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर आता जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. तर चला पुन्हा भेटू आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत.